friends, we have completed 1.1 and Astrologer's Day by R.K. Narayan. And today we are going to start our textbook 1.2 on saying please. On saying please, written by A.G. Gardiner. So friends, in this essay, in this lesson, A.J. Gardiner say what is the importance of courtesy. A.G. Gardiner was a well-known English journalist and editor of the 19th century. In On Saying Please, he points out the values of good manners in social life. He emphasizes the importance of courtesy and politeness in our daily behavior, in our daily life. He shows how polite speech and manner sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners pollute it. तर मित्रांनो, ए.जी. गार्नियर हे 19व्या शतकातील एक सुविख्यात इंग्रजी निबंधकार, पत्रकार आणि संपादक होते. ऑन सेइंग प्लीज या निबंधात, या लेसन मध्ये ते सामाजिक जीवनात शिष्टाचाराचे मूल्य याविषयी प्रतिपादन करतात. दैनंदिन जीवनातील सभ्यता आणि नम्रतेचे महत्त्व याचे ते समर्थन करतात. नम्र संभाषण आणि वर्तन यामुळे भोवतालचे वातावरण मधुर बनते आणि असभ्यता आणि अशिष्ट व्यवहार वातावरण कलुषित करतात. हे या निबंधामध्ये दर्शवतात. तर फ्रेंड्स, पेज नंबर 14 ऑन सेइंग प्लीज. The young lift man on a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. So friends, a young lift man in a city office. सिटी ऑफिस मधील एक तरुण लिफ्टमॅन एका सकाळी एका पॅसेंजरला, म्हणजे त्या लिफ्टमध्ये येणाऱ्या प्रवाशाला बाहेर ढकलून देतो. हा ऑफेन्स केल्याबद्दल, ऑफेन्स म्हणजे क्राईम, या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा सुद्धा, फाईन सुद्धा सुनावल्या जाते. आणि निसंशयपणे अनडाउटेडली ही वॉज रॉंग, निसंशयपणे तो एक लिफ्टमॅन रॉंग होतो त्याचं. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. तर त्याचं म्हणणं काय होतं, तो विषय काय होता, प्लीज म्हणण्याचा विषय होता. म्हणजे सौधार्य दाखवण्याचा विषय होता. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, प्लीज म्हणण्याचा विषय होता. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. त्या लिफ्टमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशाने काय म्हणाला होता, टॉप, वरचा मजला. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. आणि त्या एक लिफ्टमॅनची मागणी काय होती की कृपया वरील सर्वात शेवटच्या मजल्यावर चला असं म्हणायला पाहिजे. तो प्लीज हा ही शुड बी ऍडेड, प्लीज. पण तो प्लीज न म्हणता फक्त काय म्हणाला, टॉप, वरच्या मजल्यावर. कृपया वरच्या मजल्यावर म्हणण्याच्या ऐवजी टॉप म्हणाला. आणि लिफ्टमॅनचं म्हणणं काय होतं, टॉप प्लीज म्हणायला पाहिजे होतं. अँड धिस कन्सेशन बिंग रिफ्युज्ड, ही नॉट ओनली डिक्लाइन्ड complain with the instruction but hurled the passenger out of the lift. तर समोरच्या व्यक्तीने याला नकार दिल्यामुळं त्या लिफ्टमॅननं त्याची सूचना तर पाळलीच नाही, पण त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर ढकलून दिलं. This of course was carrying a comment on manner for too far. तर लिफ्टमॅनची ही चांगल्या वर्तनाबद्दल केलेली मागणी अवास्तव होती. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. म्हणजे डिसकर्टसी जी आहे, असभ्यता जी आहे, लॅक ऑफ कर्टसी, रुडनेस,
ही असभ्यता हे लिगल ऑफेन्स नाही, कायदेशीर गुन्हा नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज assault and battery. Assault and battery means violent attack. It does not excuse assault and battery. आणि अशा प्रकारे असभ्यतेबद्दल असं लाथाबुकी किंवा अशी करणं बरोबर नाही. If a burglar break into my house and I knock him down, the writer says, एखादा घरपोड्या जर माझ्या इंटू माय हाऊस माझ्या घरात प्रवेश केला अँड आय लॉक हिम डाऊन आणि मी त्याला मारलं, द लॉ विल ऍक्विट मी. कायदा मला ऍक्विट म्हणजे निर्दोष सोडेल. टू फ्री ॲज इनोसंट, मला निर्दोष सोडेल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड आय विल परमिट मी टू रेडिलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. आणि त्या व्यक्तीकडून जर माझ्यावर काही शारीरिक हल्ला झाला तर मी त्याचा बदला घेऊ शकतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय असिलंट हॅव ब्रोकन विथ डेफिनेट कमांड्स ऑफ द लॉ. हे असं का होतं, का घडतं? कारण त्या घरफोड्यांनी माझ्यावर केलेला आघात म्हणजे ते डेफिनेट कमांड्स ऑफ द लॉ, तर ते त्यानं कायदाभंग केलेला असतो. But no legal system could attempt to legislate against bad manners. पण गैरवर्तणुकीबद्दल कुठलीही शिक्षा करणारा कायदा तयार करता येत नाही. Or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. आणि ती स्वतः संस्थाच मान्य करत नाही की अशा प्रकारचं असभ्यतेचं वर्तन म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे, ती संस्थाही मान्य करत नाही. अँड आवर सिंपथी विथ द लिफ्टमॅन. जर त्या लिफ्टमॅन बद्दल आपल्या मनात सहानुभूती जरी असली, वी मस्ट ऍडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. तर आपण हे मान्यच केलं पाहिजे की कायदा हा योग्य आहे. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. जर या कायद्याने आपल्याला परवानगी दिली की एखाद्याचं तुम्हाला वर्तन आवडलं नाही किंवा एखाद्याचा वरच्या पट्टीतला आवाज तुम्हाला आवडला नाही किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावरचा राग किंवा नाराजी तुम्हाला आवडली नाही, तर तरी त्याला आपण बॉक्स म्हणजे पनिशमेंट विथ फिट्स म्हणजे आपण त्याला ढोसे मारू शकत नाही. आणि असं जर परमिशन भेटलं असतं की कुणाचं वर्तन आवडलं नाही, चेहरा आवडला नाही, वरचा आवाज आवडला नाही, कुणाचं वर्तन आवडलं नाही, तर त्याला ढोसे मारण्याची परवानगी दिली असती, तर काय झालं असतं? आवर फिट्स वुड नेव्हर बी आयडल. आपल्या मुठी आवळायचं कधीच थांबलं नसतं. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि शहरातले जे गटर्स आहेत, जे नाले ते सदा सर्व काळ रक्ताने भरून वाहिले असते. म्हणून कुणाचा चेहरा आवडला नाही, कुणाचा मोठा आवाज आवडला नाही, कुणाच्या चेहऱ्यावरचा राग आवडला नाही, म्हणून आपण त्यांना शिक्षा करू शकत नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. आय मे बी as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. जर मी माझ्या मनावर कसंही अनसिव्हिल गैरवर्तन केलं तरी आणि त्याचा बदला घेण्यासाठी मी जर आघात केला तर कायदा माझं रक्षण करेल. आय मे बी हाउटी और ब्रूश अँड देअर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बीइंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. जर मी अगदी गर्विष्ठपणे वागलो, अनकल्चर्ड असंस्कृतपणे वागलो, तरी एक असंस्कृत उद्धट वागणारा माणूस एवढाच ठपका माझ्यावर पडेल, हीच मला शिक्षा मिळेल, त्याच्याशिवाय दुसरी कोणती कायदा शिक्षा करू शकत नाही. That law does not compel me to say please or to attune my voice to other sensibilities any more than it say that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. कायदा मला कधीही कृपया म्हणायला भाग पडू शकत नाही. The law does not compel me to say please
or attune of my voice others people's sensibilities. आणि इतर लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी कायदा मला काही करू शकत नाही. इट सेज दॅट आय शॉल नॉट वॅक्स माय मुस्टॅच. जर मी माझ्या मिशा काढल्या नाही, और डाय माय हेअर, किंवा मी माझे केस रंगवले नाही, और वेअर रिंटेल डाऊन माय बॅक, किंवा मी माझ्या डोक्याचे केसाचे झुपके जरी पाठीवर लोळवले, इट डज नॉट रिकॉग्नाइज द लेक्रिएशन ऑफ आवर फिलिंग्स ऍज अ केस फॉर कंपेन्शन. तर ही केस म्हणजे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे, जर इट डज नॉट रिकॉग्नाइज द लॅक्रिएशन ऑफ आवर फिलिंग्स ऍज अ केस फॉर कंपेन्शन, याची काही नुकसान भरपाई मिळू शकत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दिस मॅनर. या केसमध्ये, या प्रकारामध्ये तुमचं नैतिक किंवा बौद्धिक नुकसान झालं तर त्याची भरपाई करून मिळत नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. This does not mean that the damages are negligible. याचा अर्थ असा नाही की झालेलं बौद्धिक किंवा नैतिक नुकसान हे निग्लिजेबल नाही, नगण्य नाही. It is probable that the liftman was much more acutely hurt. कदाचित तो जो लिफ्टमॅन आहे त्याला वाईट वाटलं असेल. What he regarded as a slur upon his social standing. कारण त्याच्या सामाजिक स्तरावर तो आघात झालेला होता, त्याला दुःख होण्याचं कारण. Then he would have been if he had a kick on the sins. Sins means front side of the legs. तर त्याच्या पायावर एखाद्याने लात मारली असती, if he had a kick on the sin of for which he could have got a legal redress. त्याला जर समजा लात मारली असती तर त्याबद्दल त्याला लिगल रिड्रेस म्हणजे त्याच्या कायदेशीर त्याला नुकसान भरपाई मिळाली असती. द पेन ऑफ किक ऑन द सिन्स सून पासेस अवे. लात मारल्यामुळे झालेला त्रास काही वेळामध्ये कमी होतो. बट द पेन ऑफ वाउंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट और आवर व्हेनिटी मे पॉइझन होल डे. पण आपल्या सेल्फ रिस्पेक्टवर, आपल्या स्वत्वावर किंवा व्हॅनिटी मीन्स स्वाभिमानाला जेव्हा ठेस पोहोचते, व्हॅनिटी मीन्स प्राईड, मे पॉइझन होल डे. आणि त्याच्यामुळे कदाचित आपला दिवस वाईट जाऊ शकतो, दिवसाचा स्पॉइल होऊ शकतो, नष्ट होऊ शकतो. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाइड द रिलीफ ऑफ throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. तर त्याला सुद्धा त्या गोष्टीचं दुःख झालं असं लिफ्टमॅनला, आणि त्याने घरी गेल्याच्या नंतर त्यावर थोडासा डीपली विचार केला असेल, व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग, आणि पूर्वपदावर येण्यासाठी त्याचा मनस्ताप झालेला होता तो कमी करण्यासाठी काही त्याच्या पत्नीला सांगितलेलं असेल. त्याचं संतुलन, इक्विलिब्रियम म्हणजे संतुलन, बॅलन्स करण्यासाठी त्याने त्याच्या पत्नीजवळ बोलून दाखवलं असेल. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. तर जे काही उद्धट वर्तन आहे, वाईट वागणूक आहे, हे फार म्हणजे प्रसार त्याचा लवकर होतो. थिंग मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. व्हेन सर अँथोनी अब्सुलेट बलीड कॅप्टन अब्सुलेट. जेव्हा अँथोनी अब्सुलेट यांनी कॅप्टन अब्सुलेटला धमकावलं, रागावले, द लॅटर वेंट आउट अँड बलीड हिज मॅन फॅग. आणि म्हणून त्या कॅप्टन अब्सुलेटनं बाहेर जाऊन त्याच्या फॅग नावाच्या माणसाला धमकावलं. वेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर्स अँड किक्ड द पेज बॉय. आणि तो फॅग खाली जाऊन त्याने त्याच्या त्या तरुण नौकराला लाथ मारली. प्रॉबब्ली द मॅन हू सेड टॉक टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर विच हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग. ज्या माणसाने त्या लिफ्टमॅनला फक्त टॉप असं म्हणाला होता, टॉप प्लीज म्हणाला नव्हता, कदाचित त्याच्या बॉसने, त्याच्या मालकाने त्याला गुड मॉर्निंग म्हणाला नव्हता. टू इज बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन
hen pack of breakfast by his wife. कदाचित तो मालक सकाळी न्याहारी करताना ब्रेकफास्ट घेताना त्याच्या पत्नी बरोबर त्याचा वाद झालेला होता. टू whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. आणि त्याच्या पत्नीला त्या स्वयंपाक्याने उद्धटपणे बोलला होता आणि त्या स्वयंपाक्याला त्या घरात काम करणारी महिलेनं उलट बोलली होती. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. आपण आपल्या गैरवर्तनानं पूर्ण विश्वाला कलंकित दूषित करतो. अँड मॅनर्स प्रॉबेबली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. आणि आपल्या वाईट वर्तणुकीमुळं या वाईट वर्तणुकीची एवढी यादी लांब होते की कॅलेंडर मीन्स द लिस्ट इन कोर्ट. त्या कोर्टामध्ये जे काही केसेसची लिस्ट आहे त्याच्यापेक्षाही जास्त आपल्या गैरवर्तनाची लिस्ट मोठी होते आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य गढूळ होतं. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अँड अदरवाईज गुड नॅचरल हजबंड. एखाद्या सुसंस्कृत पतीकडून त्या पत्नीवर बऱ्याच वेळा त्रास म्हणजे तिला हिंसा सहन करावी लागते, तिचा अपमान सहन करावा लागतो. देर आर हंड्रेड्स हू लिव्ह अ लाईफ ऑफ मॅचरडॉम अंडर द शॅडो ऑफ मोरोस टेम्पर. जेव्हा की जे काही म्हणजे मेरो टेम्पर म्हणजे अगदी रागीट असणाऱ्या पतीच्या त्या हिंसेमुळं कित्येक पत्नी अगदी होतात्म्यासारखं जीवन जगतात. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. पण कोणताही कायदा आपल्या खाजगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ किंवा उलटा पालट करू शकत नाही. Because it is our private matter. No decalogue could cover the vast area of offenses. कुठल्याही प्रकारचा डेक्लॉग म्हणजे 10 कमांडमेंट्स म्हणजे धर्मग्रंथ. कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा नाही, कुठल्याही प्रकारचं सोल्युशन नाही. कुड ऍडमिनिस्टर ए लॉ विच गव्हर्न आवर सोशल सिव्हिलिटीज, आवर स्पीच, द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स. आपली भाषा, आपली संस्कृती, आपला स्वभाव याला कंट्रोल करणारा जगात कोणताही कोर्ट नाही, कोणताही धर्मग्रंथ नाही. आणि पुढे नेक्स्ट पॅरेग्राफ. बट though we are bound to endure the verdict against the lift man, most people will have certain sympathy with him. तर we are bound of endorse with the verdict against the lift man. तर लिफ्टमॅनच्या आपण समजा बाजूनी आहोत, जजमेंट मध्ये आहोत. मोस्ट पीपल विल हॅव सर्टन सिंपती विथ हिम. बरेच लोक त्याला सिंपती दर्शवतील. While it is true that there is no law that compels to say us please. अशा प्रकारचा जगात कोणताही कायदा नाही की जो आपल्याला प्लीज म्हणण्यास भाग पाडेल. There is a social practice much older and much more scare than any law which enjoins us to be civil. पण कित्येक वर्षापासून आपल्याकडे एक सामाजिक प्रतिष्ठा, एक सामाजिक रूल म्हणून जे आपल्याकडं असं म्हणावं असं अलिखित नियम आहे. And the first requirement of civility is that we should acknowledge a service, please and thank you. आणि नागरिकांनी, सभ्य लोकांनी नेहमी प्लीज आणि थँक्यू हा शब्द वापरायला पाहिजे. At the small change with which we pay our ways as social being. एक सामाजिक रूल म्हणून आपण ते फेडू शकतो थँक्यू आणि प्लीज म्हणून. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. आणि अशा सभ्यतेमुळे आपण आपल्या जीवनाला एक चांगल्या सभ्यतेचं वंगण घालून, तेल घालून आपलं जीवन सुरळीत करू शकतो. They put our intercourse upon the basis of friendly cooperation and eyes give and take instead of on the basis of superior dictating on inferiors. तर या गोष्टी सर आपण केल्यामुळे काय होतं, कम्युनिकेशन जे आहे, जे कन्व्हर्सेशन आहे, समन्वय आहे, यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या सुधारणा होतात. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड व्हेरीज कॅन हॅव द सर्व्हिस फॉर अ स्कीम. तर
आदेश देण्यापेक्षा आदेश देणं म्हणजे एक प्रकारे असभ्य वर्तन केल्यासारखं आहे. अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रेसिटमेंट. तर एक अशा राग आणून बोलण्यापेक्षा चांगल्या भावनेनं जर आपण आपल्या भावना व्यक्त केल्या, स्वतःहून जर चांगलं प्लीज म्हणालो, सॉरी म्हणालो, ते अधिक उत्तम होईल. इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन. व्हॉट विल happens next we will learn in next video. We shall stop here. Bye bye. See you again. Thank you.